अजितदादांच्या अपघाताचा तपास की थट्टा? पोलीस FIR का घेत नाहीत? महाराष्ट्र हादरलाय, बारामती रडतीये आणि अवघा देश सुन्न आहे. 28 जानेवारी 2026 ची ती काळ रात्र. जनसामान्यांचे नेते अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला. पण हा अपघात होता की घातपात? DGCAच्या 24 फेब्रुवारीच्या अहवालाने खळबळ उडवून दिली आहे. VSR विमान कंपनी या मृत्यूला जबाबदार असल्याचे समोर आले आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे या अहवालाचा आधार घेऊन आमदार रोहित पवार जेव्हा मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवायला जातात तेव्हा त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवलं जातं. प्रश्न हा आहे की जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मृत्यूची FIR नोंदवायला पोलीस कचरत असतील तर या राज्यात सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल का? 0 FIR ची संकल्पना फक्त कागदावरच आहे का? 4 आमदारांच्या उपस्थितीत जर पोलीस तक्रार घेत नसतील तर सामान्य जनतेचा आक्रोश म्हणजे प्रशासनासाठी फक्त कावळ्यांची कावकाव उरली आहे का? सत्ताधारी असोत वा अधिकारी, जर कुंपणच शेत खाऊ लागलं तर जनतेने दात कोणाकडे मागायची? प्रशासनाची ही भीती आणि पोलिसांची ही अनास्था लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. असलेल्या मंत्रालयाच्या जवळ जे तिथं पोलीस स्टेशन आहे त्याला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन म्हणतात. तिथं आम्ही गेलो आणि काय इच्छा व्यक्त केली तर अजितदादांचा जो घात नाही तर अपघात झालाय 28 जानेवारीला त्याच्याबद्दल हे DGCAने जो 24 तारखेला रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये VSR कंपनीकडनं काही नेग्लिजन्स झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा अपघात झालाय असं कुठेतरी सिद्ध होतं. त्यामुळे याच्या बेसिसवर FIR व्हावा यासाठी आम्ही काल मुंबईला गेलो होतो. आता मुंबईत हा FIR करता येतोय का याचा प्रयत्न तिथं केला. त्यामुळे मुंबईत FIR होऊ शकला असता पण तो त्यांनी तिथं स्वीकारला नाही. त्याच्याच बरोबर FIR करण्याचा आपल्याला अधिकार आहे का तर अंडर सेक्शन 173(1) याच्या अंतर्गत या देशातल्या कुठल्याही नागरिकाला FIR करण्याचा अधिकार 100% आहे. आणि याच्यात हा अधिकार कसा दिला गेला तर एक सुप्रीम कोर्टमध्ये याचिका होती. त्या याचिकेचा निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे ललिता कुमारी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश FIR करण्याचा अधिकार हा सगळ्यांचा आहे. आणि मग जेव्हा 24 तारखेला या DGCAने सांगितलं की आम्ही 24 फेब्रुवारीला DGCA म्हणजे परवा सांगितलं की VSR कंपनीकडनं काही गोष्टी या नॉन कम्प्लायन्सेस झालेले आहेत. विमान चालवत असताना नॉन कम्प्लायन्स हा कुठलाही त्या ठिकाणी स्वीकारला गेला नाही पाहिजे. म्हणजे VSR हे जबाबदार आहे. दादा ज्या विमानाने गेलेले ते होतं लेअर जेट 45 XR. हे विमान या VSR कंपनीकडे अशा प्रकारचे किती विमानं आहेत 7 विमानं होती. त्यातल्या एकातून दादा प्रवास करत होते आणि त्याची दुर्घटना त्या ठिकाणी झाली. 2023ला दुसरं विमान जे मुंबईमध्ये तिथं दुर्घटनाग्रस्त झालं. राहिले किती 5. मग मला हा प्रश्न आपल्या सर्वांना करायचा आणि तो प्रश्न मी पोलिसांसमोर सुद्धा केला की मग जर 5च्या 5 आज असणारी विमानं तुम्ही ग्राउंड करता ते बंद ठेवता मग अजितदादांना खराब विमान का दिलं गेलं? ते चुकून दिलं गेलं का मुद्दामून दिलं गेलं? या बाबतीतला FIR करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो होतो. हा FIR कोणाच्या विरोधात आहे तर हा VSR कंपनीच्या विरोधात आहे, त्यांच्या मालकांच्या विरोधात आहे. त्याच्याच बरोबर जर एअरवर्दीनेस म्हणजे विमान उडू शकतं नाही शकत हे बघण्याची जबाबदारी DGCAची असते. मग कोण असे अधिकारी होते की अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान चांगलं आहे, चांगल्या कंडिशनमध्ये आहे हे कुणी सांगितलं? असे कुठले अधिकारी आहेत, कुणी सह्या केल्या? तर या अधिकाऱ्यांना शोधा. अशा प्रकारचा दुसरा FIR आम्ही करण्यासाठी तिथं सांगितलं. अजितदादांनी विमानात बसावं, विमान कुठलं द्यावं, उडायचं का नाही उडायचं, व्हिजिबिलिटी म्हणजे वातावरण बरं आहे का नाही आहे विमान उडवण्याचं हे बघण्याची आणि विमान नियोजन करण्याची जबाबदारी ही आहे एरो नावाच्या कंपनीला. त्यांचा एक प्रायव्हेट
जो व्हॉट्सअपच्या चॅट आहे ते मी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणलं. त्याच्यामध्ये एक पवार नावाचा अधिकारी आहे एरो नावाच्या कंपनीचा. त्यांनी सांगितलं की वेदर चेक आहे आणि ओके आहे, दादांनी प्रवास केला तरी चालेल. आणि ती गोष्ट बघितल्यानंतर दादांच्या पीएली दादांना सांगितल्यानंतर 7 वाजता दादा गाडीत बसले आणि विमानतळावर त्या ठिकाणी पोहोचले. मग ही एरो नावाची कंपनी आहे, याच्यावर एफआयआर करा असं आम्ही तिथं सांगितलेलं आहे. आता ही जी चॅट आहे व्हॉट्सअपची, त्याच्यामध्ये या राज्यातले विमान या गोष्टीकडे लक्ष देणारे काही अधिकारी आहेत. तर त्या अधिकारी जर त्या व्हॉट्सअप चॅटमध्ये होते, त्या ग्रुपमध्ये होते आणि अशा पद्धतीने चॅट येऊन सुद्धा, आणि तुम्हाला राज्य शासन जर पगार देत असेल की एखादा व्हीआयपी ट्रॅव्हल करत असताना तो सुखरूप आहे का नाही, विमान योग्य आहे का नाही आहे ते बघण्याचा अधिकार हा त्या अधिकाऱ्याचा असताना सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि दुर्लक्ष केल्यामुळे दादांनी तो प्रवास केला आणि दुर्घटना घडली. मग त्या ग्रुपमध्ये असणारे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर एफआयआर करा. हा 4था एफआयआर आम्ही इथं मागितलेला आहे. याच्यात आम्ही कोणाचंही नाव घेतलं नाही. जे या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, ज्यांचा राजीनामा आम्ही मागतोय, का ज्या पार्टीतून ते येतात त्या पार्टीचं आणि व्हीएसआर कंपनीचं डायरेक्ट तिथं कमर्शियल रिलेशनशिप आहे, आर्थिक व्यवहार आहे. मग आर्थिक व्यवहार असणारा जर एखादा पक्ष असेल, त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीची कंपनी असेल आणि मग त्या कंपनीचं आणि व्हीएसआरचं नातं असेल, तर मग तिथं असणाऱ्या एव्हिएशन मंत्र्याला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असं आम्ही बोललो होतो. लोकांची इच्छा आहे. पण या एफआयआर मध्ये आम्ही त्या एव्हिएशन मंत्र्याचं नाव घेतलंय का? नाही घेतलं, कारण आम्हाला राजकारण करायचं नाही. आम्ही याच्यामध्ये फक्त पोलिसांना एवढंच सांगितलं, एफआयआर व्हावा हा आमचा अधिकार आहे, नागरिक म्हणून, परिवार म्हणून तो तुम्ही स्वीकारावा. त्यांना तो स्वीकारावाच लागतो. कारण का तिथं जर आपण बघितलं बीएनएसएस मध्ये सगळ्यांना तो अधिकार आहे. पण गेले 2 तास आम्ही चर्चा करत आहोत. त्यांनी आम्हाला सांगत असताना नाही करता येणार नाही का? कारण का ऍक्सिडेंट रिपोर्ट हा फाईल झालाय आणि ऍक्सिडेंट रिपोर्ट हा एकदा फाईल झाल्यानंतर एफआयआर घेण्याचा अधिकार नाही तर एफआयआर देण्याचा अधिकार हा नागरिकाचा असताना सुद्धा, आणि त्यांची ड्युटी असते की तो स्वीकारावा. तरी सुद्धा दादांच्या बाबतीत आम्ही जे मुद्दे मांडले त्याच्या बाबतीत कुठेही एफआयआर घेतला जात नाही. आम्ही जी तपास यंत्रणा आहे त्याच्यामध्ये येतोय का? अजिबात नाही. सीआयडीला तपास करू द्या, सीबीआयला तपास करू द्या, डीजीसीआयला तपास करू द्या, आम्हाला आक्षेप कुठंच नाही. आमचं असं म्हणणं आहे की एफआयआर तुम्ही फाईल करा आणि तो तसाचा तसा हा सीआयडीला पाठवा एफआयआर, नाही तर सीबीआयला पाठवा. एवढंच आम्ही इथं या ठिकाणी बोललेलो आहे. पण कुठंतरी म्हणजे अधिकारी बोलत असताना गेल्या 2 तासामध्ये आम्ही त्यांना सगळी पुस्तकं वाचून दाखवली, सगळे नियम तिथं दाखवले, आणि कुठंतरी आता अधिकारी काही प्रमाणात आम्हाला सकारात्मक दिसायला लागलेत. पण काही जसं काल कुठंतरी तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यावर एक प्रेशर होतं, असंच काही प्रमाणात प्रेशर इथं आम्हाला जाणवते. हे कार्यालय अजितदादांनी बांधलेलं आहे, हे अधिकारी अजितदादांनी आणलेले आहेत. आणि मग आमची यांच्याकडनं अपेक्षा आहे की आम्ही नियमामध्ये या ज्या गोष्टी मागतोय तुम्ही आमचं एफआयआर घ्यावा. त्यांनी सांगितलं अजून 1 तास आम्हाला द्यावा. इथं योगेंद्र भाऊ इथं आहेत, ते इथं थांबतील, नाही तर परत जाऊन परत येतील. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सुद्धा बराच वेळ इथं दादांच्या प्रेमापोटी आलेला आहात. वकील असोसिएशनचे खारतोडे भाऊ जे आहेत हे इथं आले होते आणि स्वइच्छेने आलेले आहेत. इथं 100 वकील बारामतीचे इथं आलेले आहेत, स्वइच्छेने आलेले आहेत. तुम्ही सर्वजण स्वइच्छे आलेले आहेत. हे सर्व पदाधिकारी इच्छेने इथं आलेले आहेत. का? तुम्हाला आम्हाला फक्त एवढीच इच्छा आहे की अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे. प्रेमी लोकांनी तिथं पत्र, तिथं सह्या केलेल्या आहेत. आणि इथं बघा, इथं लोक स्वइच्छेने आलेत, सगळे वकील आलेत. वकील तिथं 2 तास आर्ग्यू करत होते की नाही तुम्हाला एफआयआर घ्यावा लागेल. अहो आम्ही 4 पुस्तकं तिथं वाचलीत आज 2 तासामध्ये, तरी सुद्धा पोलीस काय आमचा एफआयआर घेत नाही. हा कुठेतरी दुर्दैवाने महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्यावर, अजितदादांवर अन्याय त्या ठिकाणी आहे. जर दादा इतके अनेक मोठ्या लोकांचे मित्र होते तर मग त्या मित्रांनी याच्यात लक्ष घालून एफआयआर करायला काय हरकत आहे? मग एवढ्या मोठ्या नेत्याचा एफआयआर होत नसेल तर उद्या जर आम्हाला कोणाला काय झालं तर आमच्याबद्दल काय होणार?
उद्या जाऊन जर सामान्य लोकांना काय झालं तर सामान्य लोकांचं काय होणार?